सभापती महोदय, राज्यामध्ये सातत्यानं शिक्षकांकडे जी असलेली अशैक्षणिक कामे आहेत ती काढावीत आणि आम्हाला विद्यार्थ्यांना फक्त शिकवण्याचं काम ठेवावं यासाठी सभापती महोदय वेळोवेळी अनेक शिक्षक संघटना, अनेक आमचे सर्व शिक्षक लोकप्रतिनिधी सुद्धा वारंवार शासनाकडे पाठपुरावा करतात. सभापती महोदय, एवढंच नव्हे तर मागे झालेल्या राज्य शिक्षक पुरस्कार वितरण समारंभामध्ये सुद्धा प्रश्न डेव्हलप मंत्री महोदयांचं मी लक्ष अधोरेखित करू इच्छितोय की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं होतं की यापुढे कुठलंही शिकवण्याशिवाय इतर कुठलंही काम शिक्षकांना लावण्यात येणार नाही. सभापती महोदय, आता तर कहरच केलाय, कुत्र मोजायचं काम दिलंय शिक्षकाला. सभापती महोदय, एक प्रकारे मोठा अपमान शिक्षकाचा सभापती महोदय या ठिकाणी केलेला. हे परिपत्र कुणी काढलं कुत्र मोजायचं? याच्यावर आपण या खात्याचे पालक म्हणून काय कारवाई करणार आहात? त्यांना जॉब विचारणार आहात का नाही तुम्ही? शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी राज्यामध्ये सभापती महोदय आचार्य देवोभव आपण म्हणतोय शिक्षकाला, हे मानाचं स्थान आपण एकीकडे देतोय आणि त्यांना कुत्र मोजायचं काम लावतोय. हे तर जाऊ दे सभापती महोदय, इतर सगळी जी शैक्षणिक कामे, निवडणूक आली की आमचा शिक्षक दिसतो, जिल्हा परिषद निवडणूक आली आमचा शिक्षक दिसतो, यादी दुरुस्त करायची आली मतदार यादी आमचा शिक्षक दिसतोय. त्या ठिकाणी सभापती महोदय ते आपले स्वच्छतागृह मोजायचे शिक्षक दिसतोय. सभापती महोदय, म्हणजे इतके महसूलकडी यंत्रणा आहे, बाकी एवढ्या खात्यामध्ये कर्मचारी आहे जे बसून असतात, त्यांना काम नसतं, यांना का नाही कामाला होत? सभापती महोदय, आता निवडणुकीमध्ये तर सभापती महोदय एकच मिनिटात सभापती महोदय याची दागता मी आपल्या लक्षात आणू इच्छितो. आपण पण शिक्षक आहात. आता एका शाळेमध्ये 60 शिक्षक, 45 शिक्षक कालच्या निवडणुकीच्या कामाला घेतले जिल्हा परिषदच्या. 15 शिक्षकावर 2000 मुलं कशी सांभाळायची? कसं त्या ठिकाणी संचालन करायचं? एका वर्गात 60 50 मुलं असतात. सभापती महोदय, कशी शाळा चालवायची? सभापती महोदय, आणि त्यांना विनंती केली कलेक्टरला तर लगेच सांगतात तुमच्यावर पोलीस गुन्हे नोंद करू म्हणून. भीती दाखवतात सभापती महोदय. म्हणून ही भाषण नाही सभापती महोदय, हे पोटतिडकीनं मी या ठिकाणी मानतोय की एकीकडे तुम्ही आमच्याकडून गुणवत्तेची अपेक्षा करता, तरी सुद्धा हे सगळं काम करून माझा शिक्षक ज्यादा तास घेऊन विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतो. कारण विद्यार्थी आमचं दैवत आहे, विद्यार्थी आमचं दैवत आहे. सभापती महोदय, त्यांच्यामुळे शाळा आहे आणि शाळेमुळे आम्ही आहोत, हे कधी आम्ही विसरत नाही सभापती महोदय. म्हणून या निमित्तानं माझी आपल्याला विनंती आहे, मंत्री महोदयांनी माननीय मुख्यमंत्री सोबत बैठक घ्यावी, आम्हाला बोलवावं आणि याचा सोक्षमोक्ष लावा. मंत्री महोदय, आपण जाणकार आहात त्याच्यामधले, याचा नुसतं उत्तर देऊन वेळ मारून देऊ नका. आपण याचा सोक्षमोक्ष लावा की यापुढे येणाऱ्या शैक्षणिक वर्ष 26-27 मध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याशिवाय कुठलंही काम शिक्षकांना दिलं जाणार नाही, असं ठामपणाने उत्तर मंत्री महोदय देतील काय? सभापती महोदय, विक्रम काळे साहेब सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य आहेत, अनुभवी आहेत आणि या अनुभवाचा फायदा ते एखाद्या विषयाचा आपण म्हणतो राईचा पहाड कसा करायचा त्याचा पूर्णपणे ते अनुभवाचा याचा फायदा घेत असतात. त्यांनी सांगितलं की शिक्षकांना कुत्रे मोजण्याचं काम दिलं आहे. माझा काळेसाहेब याच्यावरती आक्षेप आहे. एक तर पहिले तुम्हाला हे सांगतो की जे अशैक्षणिक कामे आम्ही देखील स्वीकारतो की खूप जास्त अशैक्षणिक कामे शिक्षकांकडे देण्यात आलेले आहे, परंतु 28/8/2024 शासन निर्णयानुसार आपण शैक्षणिक कामे कोणची आणि अशैक्षणिक कामे कोणचे याचं वर्ग नाही. एक मिनिट, तुम्ही प्रश्न कसा डेव्हलप करता आता उत्तरी थोडंसं डेव्हलप करू द्या ना. आता असं करता तुम्ही, प्रश्न डेव्हलप करता, उत्तर थोडंसं व्यवस्थित सर्वांना परिस्थिती माहीत झाली पाहिजे. आपण त्याचं वर्गीकरण केलेलं आहे, शैक्षणिक कामे कोणची आणि अशैक्षणिक कामे कोणची. ज्या दुसऱ्या विभागाचे अशैक्षणिक कामे आपण सर्व विभागाला सूचना दिल्या आहे की आमचे शिक्षक त्या ठिकाणी हे कामे तुमचे करणार नाही, आपण त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे. पण असं असताना देखील आपल्या माहितीसाठी सांगतो, बालकाचा मोफत व सक्तीचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत कलम 27 अन्वये दशवार्षिक जनगणना, आपत्ती निवारणाची कामे, स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य विधिमंडळ व संसद यासाठी होणाऱ्या निवडणुकीची कामे शिक्षकांना करणं त्या ठिकाणी अनिवार्य आहे. ठीक आहे, हे त्याच्यामध्येच दिलेलं आहे.
असं असताना याच्या व्यतिरिक्त अजून बरेचसे कामं त्या ठिकाणी दिले आहे. आपण त्या दोन्ही पोर्टलचं एकत्रीकरण केलं आहे, ते सरळ आता जे वेगवेगळे 2 ऍप होते त्याचं एकत्रीकरण त्या ठिकाणी केलेलं आहे. नंतर आपण जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आहे की श्वान मोजण्याचं काम त्या ठिकाणी शिक्षकांना दिलेलं आहे का, श्वान मोजण्याचं काम त्या ठिकाणी दिलेलं नाही. आपण सर्व बघतो की अनेक विपरीत घटना त्या ठिकाणी जे सार्वजनिक ठिकाणी कुत्रे फिरतात, काय करतात, त्याच्यामुळे अनेक विपरीत घटना घडतात. सुमोटो एक व्यक्ती त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत, माननीय सर्वोच्च न्यायालयाने ज्या ज्या सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेबाबत सुयोग्य उपाययोजना करणे, त्या परिसरामध्ये जर का खाद्यपदार्थ पडले आहेत त्याची विल्हेवाट लावणे, या अनुषंगानं आपण आपल्या शैक्षणिक प्रिमायसेस मध्ये त्याला व्यवस्थित कुंपण असलं पाहिजे, त्या ठिकाणी खाद्यपदार्थ पडले नसले पाहिजे, याची काळजी घेण्याचं काम त्या ठिकाणी शिक्षकांना दिलेलं आहे. कुत्रं मोजण्याचं कुठलंही काम त्या ठिकाणी दिलेलं नाही. त्याच्यामुळे हा मी आपला दूर करतो. दुसरं, अजून काही इतर अशैक्षणिक कामे त्यांच्याकडे देण्यात आली आहे, याच्याकरता शासन गंभीर आहे. शासनानं एक येणाऱ्या काळामध्ये किमान एक शनिवार त्यांना फक्त हे कामे करण्याकरता द्यावा का बा, म्हणजे आठवड्यातला एक दिवस फक्त ते आणि बाकीचे सर्व दिवस शिक्षणाचं काम त्या ठिकाणी करतील. किंवा गावागावामध्ये आपले जे सेतू आहेत, सुविधा केंद्र आहेत, त्या सुविधा केंद्राच्या मार्फतून हे रिपोर्टिंग त्यांना करता येईल का, असा देखील विचार त्या ठिकाणी चालू आहे. याचा नेमका आर्थिक भार किती शासनावर पडू शकतो हे कॅल्क्युलेशन करून तुमचं मार्गदर्शन, तुमचं सहकार्य त्याच्यामध्ये घेण्यात येईल आणि नंतर तो निर्णय अंतिम घेण्यात येईल. धन्यवाद. प्रवीण दरेकर. सरकारी शाळांमधील शिक्षकांवर सोपवल्या जाणाऱ्या BLO सर्वेक्षण आणि प्रशासकीय कामं यामुळे प्रत्यक्ष अध्यापनात व्यत्यय येतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं ही वस्तुस्थिती आहे आणि स्वाभाविकपणे त्यांच्या गुणवत्तेवर सभापती महोदय विपरीत परिणाम होतो. कायद्यानुसार केवळ जनगणना, आपत्ती व्यवस्थापन आणि निवडणुकांव्यतिरिक्त कामं त्या ठिकाणी देता येत नाहीत. शिक्षक शाळेत हजर नसल्यामुळे, अतिरिक्त कामाचा ताण असल्यामुळे अभ्यासक्रमाचं सुद्धा नुकसान सभापती महोदय या ठिकाणी होतो. जो शिक्षण हक्क कायदा आहे 2009 RTE ॲक्टच्या 27 नुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामांसाठी नियुक्त करण्यास त्या ठिकाणी मनाई आहे सभापती महोदय. यापूर्वी सभागृहात झालेल्या चर्चेत मंत्री महोदयांनी दिलेलं आश्वासन, शिक्षक संघटनांनी वारंवार या मागणीसाठी आवाज उठवल्यामुळे शासनाकडून अशैक्षणिक कामांचे ओझे कमी करण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की शिक्षकांवरील प्रशासकीय कामांचं ओझं कमी करण्यासाठी काय उपाययोजना सरकार म्हणून केलेल्या आहेत. एक, SRA बाबतची कार्यवाही हे एक राष्ट्रीय कर्तव्य असल्यामुळे BLOचे कामकाज शिक्षकांनी करणे अनिवार्य आहे का, हा प्रश्न. 2, विद्यार्थ्यांना शिक्षा, मारहाण, मानसिक त्रास, छळ करणे, अपमान करणे अशा प्रकारच्या अनेक घटना शाळेत घडत असतात. शासनाने शासन निर्णय काढून शिक्षण हक्क कायदा 2009 कलम 17च्या तरतुदी अधिक कडक केल्या आहेत. याची अंमलबजावणी सर्व शाळांमध्ये करण्यासाठी शासनाने कोणत्या प्रकारची कार्यवाही केली आहे, असा तिसरा स्पेसिफिक प्रश्न आहे. सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकर साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला त्या अनुषंगानं सांगतो की आपल्या कायद्याप्रमाणेच बालकाचा मोफत व सक्तीचा अधिकार अधिनियम 2009च्या अन्वये आपल्याला BLOचं काम त्यांना त्या ठिकाणी देणे भाग आहे. असं असताना आपण म्हटलं की त्यांचे अशैक्षणिक कामं करण्याकरता कुठल्या कुठल्या उपाययोजना त्या ठिकाणी करण्यात आल्या. या ठिकाणी शिक्षकांना देण्यात येणारी शैक्षणिक अशैक्षणिक कामे विचारात घेऊन शिक्षकांना प्रत्यक्ष अध्ययन आणि अध्यापनासाठी शिकवण्याकरता भरपूर वेळ मिळावा, पुरेसा वेळ मिळावा आणि शिक्षकांची कामे सुलभ व्हावी याच्याकरता आपले जे 2 प्रणाली होत्या, एक सरळ प्रणाली होती आणि UDIS प्रणाली, याचं आपण त्या ठिकाणी एकत्रीकरण त्या ठिकाणी केलेलं आहे. दुसरं, अनेक समित्या होत्या, शाळा समित्या अनेक होत्या, वेगवेगळ्या समित्या होत्या, त्याच्यामध्ये मग त्या समित्या आपण त्या ठिकाणी त्यांची संख्या भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी कमी केलेलं आहे, ज्यामुळे शिक्षकांना अध्यापनासाठी त्या ठिकाणी पूर्ण वेळ मिळणार आहे. तिसरं, मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे की आपण एक मोठा निर्णय त्या ठिकाणी घेण्याच्या याच्यामध्ये आहे, जी माहिती वारंवार शिक्षकांना भरावी लागते जेणेकरून ती शासनापर्यंत पोहोचली पाहिजे, ती त्या गावात असलेलं सुविधा केंद्र, सेतू केंद्र ह्या माध्यमातून ती माहिती देता येईल का, याचा एक विचार शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं चालू आहे. त्याच्यावर देखील लवकरच निर्णय घेण्यात येईल. ही उपाययोजना त्या ठिकाणी करण्यात आली आहे. अभिजित वंजारे. महोदयांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला दिला.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये असं कुठेही म्हटलं नाही, आदेशामध्ये असं म्हटलं नाही आहे की जे नगर परिषद किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत स्वच्छता किंवा इतर ज्या सोयी आहे त्याच्यावर जे लक्ष देण्याचं काम आहे हे शिक्षकांनी करावं असं कुठेही नमूद केलेलं नाही आहे. आमचा मूळ प्रश्न हा आहे, मूळ आमचा आक्षेप तोच आहे की या स्थानिक स्वराज्य संस्थांची आपली जबाबदारी ही शिक्षकांच्या मार्फत काय करताय. स्वच्छता असेल किंवा कुत्रे मोजणे असेल किंवा आणखीन नसबंदी झालेले कुत्रे सुद्धा त्याची सुद्धा संख्या विचारात घ्यावी असे पत्रे काढलेले आहेत काही येऊनी आणि म्हणून त्याच्यावर आक्षेप आहे. तर हे अशा पद्धतीचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत येणारे कामं हे शिक्षकांना देण्याचा आपण जो निर्णय घेतलेला आहे तो आपण रद्द करणार का, हा आमचा स्पेसिफिक प्रश्न आहे. मंत्री महोदय. सभागृहातले ज्येष्ठ विधितज्ञ ऍडव्होकेट अभिजित वंजारी यांनी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे त्या अनुषंगाने सांगतो की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रिमायसेस मधले कुठलेही कामं त्या ठिकाणी शिक्षकांवर देण्यात आलेले नाहीये. शैक्षणिक परिसर जे एज्युकेशनल प्रिमायसेस जे आहे त्या ठिकाणी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहे. फॉर एक्झाम्पल आता तुमचंही महाविद्यालय आहे, काही ठिकाणी कुत्रे आले नाही पाहिजे म्हणून आपण चांगलं फेन्सिंग आणून तुम्ही मागच्याच आठवड्यात आढावा घेतला, अभिजित भाऊनी मागच्याच आढाव्यात बैठक घेतला त्या ठिकाणी मागच्या आठवड्यामध्ये का सर्व फेन्सिंग बरोबर आहे की नाही, कोणी खाद्यपदार्थ टाकते का. ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या इथलं काळजीनं काम करता त्याच पद्धतीनं आमचे जे प्रिमायसेस आहे शासनाचे ते प्रिमायसेस देखील व्यवस्थित सुरक्षित नाही ज्या शाळा सरकारी शाळा ह्या जिल्हा परिषदेच्या आहेत किंवा नगरपालिकेच्या आहेत त्या ठिकाणचं देखील फेन्सिंग शेवटी तिथली ओनरशिप तर कोणाची तरी पाहिजे ना. आज आपल्या सर्वांना माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे, तुमच्या इथे नॉन टीचिंगचा स्टाफ कमी आहे, जास्तीत जास्त कामं तुम्ही म्हणजे वारंवार तुम्ही म्हणाल तूच टाका. उदाहरणार्थ सांगितलं मी, त्या ठिकाणी जे जिल्हा परिषदच्या शाळा आहे, नगरपालिकेच्या आहे, महानगरपालिकेच्या आहे, ह्या ज्या शाळा आहेत तिथले देखील फेन्सिंग बरोबर आहे की नाही, त्या ठिकाणी बाहेरचं खाद्यपदार्थ येऊन पडलेलं असते का याच्यावर लक्ष ठेवण्याचं मूल्यमापन करण्याचं काम फक्त त्या ठिकाणी दिलं आहे. आणि मग तशा सूचना त्या शिक्षकांना स्थानिक प्रशासनाला द्यायच्या आहे की इथे अशी व्यवस्था नाही आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे. सभापती महोदय, हा वारंवार प्रश्न आम्ही दर अधिवेशनामध्ये उपस्थित करत असतो आणि बिओलोचं काम साहेब हे 1 दिवसाचं 2 दिवसाचं नसून वर्षानुवर्षे आमच्या शिक्षकाला काम करावं लागतं आणि त्याकरता शिक्षकांना कंटिन्यू बाहेर लागतं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक नुकसान होत आहे. आता सुद्धा 10वी 12वीच्या परीक्षा सुरू आहेत आणि 10वी 12वीच्या परीक्षा सुरू असताना शिक्षकाने पर्यवेक्षण करायचं आहे, सुपरविजन करायचं, आलेले पेपर तपासायचे आहेत. दुसऱ्या बाजूला तहसील खात्याकडनं किंवा जबाबदार अधिकाऱ्याकडनं शिक्षकांना नोटीस दिलेत की तुम्ही जर ही ड्युटी स्वीकारली नाही तर तुमच्यावर गुन्हा दाखल करतो. सभापती महोदय, शिक्षकांनी मुलांचं परीक्षेचं कामकाज पाहायचं की ते कामकाज पाहायचं, आम्हाला अन्य कामाला कुठेही प्रॉब्लेम नाही, पण हे बिओलोचं काम डायरेक्टली आमच्याकडनं काढून घ्यावं अशी आमची सगळ्या आमदारांची मागणी राहणार आहे. आणि मंत्री महोदय, आपण आजच या ठिकाणी माझी विनंती राहील की आपण कलेक्टरांना आदेश द्या की कोणत्याही प्रकारचा गुन्हा कोणत्याही शिक्षकावर दाखल करू नका, स्वतंत्र व्यवस्था होईपर्यंत आपण ती जबाबदारी शिक्षकावर देऊ का, अशा प्रकारची माझी मागणी आणि ते आपण करणार का. मंत्री महोदय. सन्मान्य सदस्य म्हात्रे साहेबांनी उपस्थित केलेला प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. परीक्षा सुरू असताना कुठलंही बिओलोचं काम त्या ठिकाणी शिक्षकांना देण्यात येऊ नये. जर का अशा पद्धतीचं देण्यात आलं असेल तर याची संबंधित विभागाला त्या ठिकाणी निर्देश देण्यात येतील. त्याच पद्धतीनं आपलं दुसरं काय म्हणतो नाही, गुन्हा दाखल तर होणारच नाही. जेव्हा परीक्षा सुरू आहे तेव्हा बिओलोचं काम देण्याचं प्रश्नच त्या ठिकाणी उठत नाही. दुसरी आपली जी मागणी आहे की सर्व आमदारांची मागणी आहे की बिओलोचं काम हे परमनंट शिक्षकांकडून त्या ठिकाणी काढून घेणार. या संदर्भात सर्व शिक्षक आमदारांसोबत एक बैठक लावून त्या ठिकाणी उचित निर्णय घेण्यात येईल. सरनाईक. सभापती महोदय, या ठिकाणी एखाद्या शाळेमध्ये 4 शिक्षक आहेत, त्याच्यापैकी 3 शिक्षकाची नियुक्ती या ठिकाणी अशैक्षणिक कामासाठी केल्या जाते. आणि या ठिकाणी आपण पाहतो की आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक सुशिक्षित बेरोजगार आहेत. आपण एखादी स्वतंत्र यंत्रणा करून हे बीएलओचे कामं जर त्यांच्याकडे सोपवले तर निश्चित रूपानं त्यांना रोजगार मिळेल. आणखीन या ठिकाणी विद्यादानाचं जे पवित्र काम शिक्षक लोक करत आहेत, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान वर्षभर होऊन आलेले आहेत आणि त्यापासून या ठिकाणी शैक्षणिक ही प्रणाली वाचवण्याचं काम तुमच्या माध्यमातून होईल का, एवढाच माझा प्रश्न आहे. मंत्री महोदय. सन्माननीय सदस्य सरनाईक साहेबांनी केलेल्या सूचना विचारात घेऊन उचित निर्णय घेण्यात येईल. प्रश्न क्रमांक 3, 6821.
प्रश्न क्रमांक सभापती महोदय, प्रश्न क्रमांक 6821. मंत्री महोदय, वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय, 13 मे 2025ला शासनाने एक शासन निर्णय काढून 10वी आणि 12वीच्या ज्या परीक्षा असतात त्या परीक्षांमध्ये CCTV शाळांमध्ये लावण्याच्या संदर्भामध्ये बंधनकारक केलेलं आहेत. आणि आजची जर परिस्थिती पाहिली शाळांची तर वेतनेतर अनुदान हे 5व्या वेतन आयोगाच्या मार्च 2009च्या 5% दिल्या जाते असं शासन निर्णय असताना सुद्धा मिळणाऱ्या अनुदानाच्या 20%च्या वर या 4-5 वर्षामध्ये अनुदान दिलं गेलेलं नाहीत. मग या व्यवस्थापनाने किंवा मुख्याध्यापकाने CCTV लावण्याची व्यवस्था कुठून करावी हा माझा प्रश्न आहे. आणि CCTV लावण्यासाठी शासन अनुदान देईल का? मंत्री महोदय, सन्मान्य सदस्य अडबेले साहेब यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे, एक तर हे खरं आहे की उच्च न्यायालयाच्या आदेशाने आपण त्या ठिकाणी परीक्षा व्यवस्थित व्हावी याच्याकरिता CCTV लावलेले आहेत. शासनाच्या सर्व शाळांमध्ये त्या ठिकाणी शासन स्वतः CCTV लावत आहेत. आणि आपण जो चिंता या ठिकाणी व्यक्त केली की ज्या खाजगी आहेत परंतु अनुदानित आहे आणि त्यांची ग्रँट बंद असल्यामुळे ते कुठून लावतील, तर कदाचित आपल्याला माहिती नसावी, आपल्या 21,000 शाळा आहेत खाजगी अनुदानित. आणि अभिनंदनाची गोष्ट म्हणजे 21,000 पैकी 17,000 शाळांनी लावल्या पण आहे. आणि त्यांचं उदाहरण घेऊन उर्वरित 4,000 त्या ठिकाणी लावतील. याच्याकरिता आपण जेव्हा एखादी संस्था काढतो अडबेले साहेब, अनेक मंडळींच्या संस्था आहे, हे अपेक्षित असते की कुठल्या त्या संस्थेमध्ये काही ना काही क्षमता असेल, त्या अनुषंगानेच त्यावेळेस ती शाळा किंवा एखादी संस्था काढत असतील. माझी या अनुषंगाने विनंती आहे की 21,000 शाळांपैकी ज्या पद्धतीनं 17,000 शाळांनी व्यवस्था केली, उर्वरित 40,000 संस्था देखील लवकरात लवकर व्यवस्था करतील. शशिकांत शिंदे. मंत्री महोदयाने उत्तर दिलेलं आहे कोर्टाच्या आदेशाप्रमाणे. मंत्री महोदय, आपण रोज टीव्हीवर पण बघतोय, आताच 10वी 12वीच्या परीक्षेला आपण बघितलंय कॉप्या सर्रास चालू आहे. त्याला आळा घालण्याची जबाबदारी आपली आहे, कराल. आपण एक उत्तर दिलेलं आहे की शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेमध्ये परिसरामध्ये CCTV लावले पाहिजे. खाजगी करतायत, 17,000 केले, अजून 4,000 लागतील. स्पेसिफिक प्रश्न आपण दिला, त्यांनी सांगितलं 5% निधी हा आपण शालेय शिक्षणाच्या संदर्भातून वापरण्यासाठी दिला जातो. जिल्हा वार्षिक नियोजनामधून 5% निधी देत असताना तो फक्त CCTV साठी वापरला जात नाही, तो वेगवेगळ्यासाठी कामासाठी वापरला जातो. माझी आपल्याला स्पेसिफिक विनंती प्रश्न असा आहे की परीक्षा दर वर्षाला होते आणि परीक्षा होत असताना आपण अजून 2 वर्षानंतर ते करायला गेलो तर कोर्टात आव्हान किंवा आपण बोगस अशा प्रकारचं जी कॉपी होत आहेत त्याच्यावर आळा घालण्यासाठी फेल्युअर होतोय हा संदेश आहे. मला स्पेसिफिक प्रश्न येत आहे की आपल्या या असलेल्या शासकीय आणि स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या जेवढ्या शाळा आहेत त्यांना किती हा निधी आवश्यक आहे, किती शाळांनी लावलाय, किती निधी आवश्यकता आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये 5% अनुदानातून जर द्यायचं गेलं तर किती वेळ लागेल आणि यासाठी शासन जर तुमच्याकडे आकडेवारी असेल तर ती द्यावी आणि शासन यासाठी स्वतंत्रपणाने अशा प्रकारची तरतूद तुमच्या शासकीय शाळेसाठी करणार आहे का? सन्माननीय शिंदे साहेबांनी उपस्थित केलेला प्रश्न वस्तुस्थितीला धरून आहे. आपण सांगितलेली माहिती खरी आहे की आपल्या शासनाच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जवळजवळ 65,000 शाळा आपल्या आहेत आणि आतापर्यंत जो आपला 5% निधी जिल्हा नियोजन समितीचा असतो त्या माध्यमातून जवळजवळ फक्त 18,000 शाळांमध्ये आपण हे त्या ठिकाणी इन्स्टॉल करू शकलो आहेत. जवळजवळ 45,000 शाळांमध्ये अजून त्या ठिकाणी लावायचं आहे. आमची देखील सर्व लोकप्रतिनिधींना विनंती आहे की न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने आपण सांगितलं की फक्त 5% मधून फक्त CCTV लावण्याचं काम होत नाही. अनेक ठिकाणी त्या ठिकाणी कंपाऊंड वॉल करतात, तुटलेली वर्गखोली आपण त्या ठिकाणी दुरुस्त करत असतो. तर प्रायोरिटीने जर का हे काम घेतलं तर एवढा कालावधी लागणार नाही, लवकरात लवकर त्या ठिकाणी हे काम पूर्ण होईल. याच्या उपरी आपण केलेल्या सूचनाप्रमाणे राज्य शासनाकडनं ह्या शासकीय शाळा आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत, त्यांच्याकरिता एक एस्टिमेट काढून किती निधी सरकारकडून द्यावा लागेल आणि देऊ शकतो याचा निश्चितपणे विचार करण्यात येईल. अभ्यंकर. हो, मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलेलं आहे त्याच्यामध्ये थोडं तपासण्याची मला वाटते आवश्यकता आहे की बोर्डाने सक्ती केली होती. बोर्डाने सक्ती करून असं सांगण्यात आलं होतं की जर
या माध्यमिक शाळांमध्ये ज्या ठिकाणी सेंटर आहे त्या ठिकाणच्या प्रत्येक वर्गामध्ये कॅमेरे जर बसवले नाहीत तर त्या शाळांची मान्यता काढून घेण्यात येईल अशा प्रकारची त्यांना धमकी दिलेली असल्यामुळे बऱ्याचशा माध्यमिक शाळांनी हे सगळं आपण जे सांगताय की 17,000 ठिकाणी बसवले ते त्यांनी भाड्याने आणलेली आहेत. मुंबई सिटीमध्ये 255 शाळा आहेत. मुंबई सिटी प्रॉपर 255 शाळांपैकी 240 शाळांच्या वर्गामध्ये प्रत्येक वर्गामध्ये CCTV नाही. त्यामुळे हा DPDCच्या समोर यावेळेला मी विषय मांडल्यानंतर त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेबांनी तिथे मान्य केलं की फक्त CCTV करता बसवण्याकरता तुमच्याजवळ जर निधीच नाही, कोणत्याही प्रकारचं आपल्याकडे अनुदानित जे ग्रँट मिळते आहे त्याच्या व्यतिरिक्त वेतनेतर अनुदानाकरता कोणतंही आपण अनुदान देत नाही. या पार्श्वभूमीवर इथे मुंबई सिटीमध्ये त्याच्याकरता काही शाळांना करता का होईना परंतु CCTVची प्रोव्हिजन केल्या गेलेली आहे. अशाच प्रकारची तरतूद राज्य शासनाच्या बजेटमध्ये, कारण यांना कोणत्याही प्रकारचं अनुदान नाही, अशा परिस्थितीमध्ये ह्या शाळा स्वतःहून हे बसू शकत नाही, त्यांना कोणताही स्रोत नाही, आपण त्यांना फी घेऊ देत नाही आणि परत त्यांना आपण अनुदान पण देत नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण DPDCच्या माध्यमातून आणि राज्य शासनाने तरतूद करून 100% शाळांमध्ये CCTV जी आज गरजेची आहे ती बसवण्याकरता तरतूद करणार आहात काय? सन्मान्य अभ्यंकर साहेबांनी जो मुद्दा मांडला त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की जेव्हा शासनाने याच्यामध्ये CCTV लावण्याकरता पुढाकार घेतला त्यानंतरच आज जवळजवळ आपल्या शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 18,000 शाळांमध्ये आपण CCTV लावले. आपण थोड्या खाजगी परंतु अनुदानित असलेल्या शाळांना त्या ठिकाणी प्रवृत्त केलं आणि माझी आपल्याला विनंती आहे सभागृहानं आपण दुरुस्त केलं पाहिजे. आपण कोणालाही धमकी त्या ठिकाणी दिलेली नाही, आपण त्या ठिकाणी निर्देश, धमकी हा शब्द चुकीचा होऊन जाईल, निर्देश त्या ठिकाणी दिलेली आहे. तर आपल्या 21,000 आपल्या आता धमकी वजा विनंती का विनंती वजा धमकी येते ते हा जो जेव्हा आपण निर्णय घेतला अभ्यंकर साहेब, आपण जेव्हा निर्णय घेतला की बाबा शाळांमध्ये CCTV लागले पाहिजे त्याचीच फलश्रुती आहे की काय तर 18,000 आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमध्ये लागल्या. 21,000 पैकी ज्या खासगी अनुदानित आहे त्या 21,000 पैकी जवळजवळ 17,000 शाळांमध्ये त्या ठिकाणी लागले. आता याच्यामध्ये एक महत्वाचा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये आपण तातडीनं बैठक घेऊन त्या ठिकाणी सक्त सूचना देणार आहोत. ज्या सेल्फ फायनान्स शाळा आहेत त्या जवळजवळ 16,407 आहेत आणि त्यांनी फक्त 1698 मध्येच त्या ठिकाणी लावलेले आहेत, बाकी ठिकाणी लावलेले नाहीत. तर त्यांना देखील सूचना त्या ठिकाणी आपण देणार आहोत. या अनुषंगानं आपलं जे सांगणं आहे की मुंबईतल्या 240 शाळांमध्ये लागलेले नाही. आता हे पहिले बघावं लागेल की ह्या शाळा महानगरपालिकेच्या आहेत की खाजगी संस्थांच्या आहेत. साधारणतः आमची अशी अपेक्षा आहे की मुंबईमध्ये 2 पद्धतीच्या शाळा असतात, एक खाजगी ज्या वेल एस्टॅब्लिश चांगल्या संस्थांच्या आहेत किंवा दुसऱ्या एक तर महानगरपालिकेच्या. आपल्याला सांगताना आनंद होतो की आपण नेहमी सभागृहामध्ये चर्चा करतो की दिवसेंदिवस शासकीय शाळांची संख्या, विद्यार्थी संख्या का बरं कमी होते, परंतु यावर्षी आपण शाळा प्रवेश उत्सव त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू केला होता. मी बांद्र्याच्या एका स्लम एरियाच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी गेलो होतो. जवळजवळ 900 विद्यार्थी संख्या त्या ठिकाणी होती. मी जेव्हा त्या महानगरपालिकेच्या एज्युकेशन ऑफिसरला विचारलं की इतकी संख्या आपल्या शाळेमध्ये कशी, त्यांनी मला सांगितलं की जी विद्यार्थी संख्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळेपर्यंत आतापर्यंत साधारणतः 2-2.25 लाख राहायची, ती विद्यार्थी संख्या ह्या 3 ते 4 वर्षामध्ये 2-2.25 लाखावरून 3.5 लाखापर्यंत पोहोचलेली आहे. याचं कारण काय, त्या पद्धतीच्या सोयी सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. दुसरं आपण जे सांगितलं, आपण यादी द्यावी, स्पेसिफिक यादी द्यावी की या ठिकाणी CCTV लागलेले आहे. निश्चितपणे त्या संस्थांना तशा सूचना देण्यात येतील किंवा त्या संस्थांची जर का तशी परिस्थिती नसेल तर शासन त्याच्यामध्ये पुढाकार घेईल. भाई जगताप. महोदय